पैकी एका प्रेक्षकाबरोबर सहज गप्पा मारता मारता एक गोष्ट लक्षात आली की या सगळ्यांना गाताना बघून तिला सुद्धा राहावलं नाहीये. तशी ती घरगुती नेहमीप्रमाणे तुमच्या आमच्यासारखीच म्हणजे तुमच्या महिलांसारखीच घर काम करणारी, पण तरी आज गायची प्रबळ इच्छा तिनं व्यक्त केलेली आहे. ही कुठल्याही प्रकारच्या ओल्ड इज गोल्ड कॅटेगरीच्या लिस्टमध्ये नाही, पण एक प्रेक्षक म्हणून आज या मंचावरून जिथं नेहमीच ओल्ड इज गोल्ड कॅटेगरीमधल्या काही खास कलाकारांना आपण तुमच्यासमोर सादर करत असतो, त्यामध्ये आलेल्या सुमनताई है ना, हडपसरवरून आलेल्या आहेत. त्या ज्या स्पर्धकाबरोबर आल्यात त्याबरोबर राहून राहून त्यांना सकाळपासून असं वाटतं की मी एक गाणं म्हणावं. त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आणि सनी दादा म्हणाले क्या बात आहे. असाही प्रेक्षक वर्ग आपल्याला हवा आहे जो बसल्या बसल्या छान गातो. पण आज आपण त्यांना या व्यासपीठावर आमंत्रित करणार आहोत. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की या प्रेक्षक गायकाला जरा जोरदार टाळ्या देऊन आपण या मंचावर बोलूया. त्यांना गाण्याबद्दल जास्त काही माहीत नाही, पण त्या उत्स्फूर्तपणे गायकीमध्ये जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळं सुमनताई वर या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाच्या नेटे ग, जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाच्या नेटे ग. लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला, लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. 12-16 घडणी अवघ्या कामिनी, 12-16 घडणी अवघ्या कामिनी. ओव्या गाऊ बैसुनी तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ बैसुनी तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ बैसुनी तू ये रे बा विठ्ठला. वा सुमनताई, आता पुढच्या वेळेस स्पर्धक म्हणून यायचं. हां, यावेळेस तुम्ही प्रेक्षक म्हणून आलात, पुढच्या वेळेस स्पर्धक म्हणून या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुमनताईंबरोबर. हाजी, अरे क्या बात आहे. असे प्रेक्षक हवेत आम्हाला. म्हणजे मी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून विचार करतो की कुणीतरी वन्स मोर म्हणेल, पण स्पर्धेला काही नियम असतात. स्पर्धेला काही नियम असतात आणि त्या नियमांचं पालन आपल्याला करावंच लागतं. आज ओल्ड इज गोल्ड या कॅटेगरीतले पुढचे स्पर्धक सिरियल नंबर 19 किशोर भोंडे.